नमस्कार मंडळी, दरवर्षी 12 जुलैला माझा वाढदिवस असताय. तर यावर्षी मी बेळगाव असल्यामुळे सगळ्यात पहिला चन्नम्मा सर्कलच्या गणपती आणि मारुतीचं दर्शन घेतलो. मला हॉस्पिटलमध्ये येऊन सगळ्या स्टाफला कप केक देऊन आशीर्वाद घेतलो. तर मंडळी, हॉस्पिटल स्टाफ सोबत हसत खेळत माझं एक वेगळंच बॉन्डिंग जमून गेलंय. मला हॉस्पिटल स्टाफनं जबरदस्त असं आमच्या दोघींचं सेलिब्रेशन केल्याने मला चंद्रूमामांची छोटीशी भेटवस्तू घेऊन सगळ्यांचे आभार मानलो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. मला संध्याकाळी गावाकडे गेल्यावर दादाच्या आईच्या त्याने पाया पडलो. मला बेळगाव स्नानाला केक वाटून दादांच्या घरात स्वराज आणि माझा बर्थडे सेलिब्रेट केला. थँक्यू थँक्यू कसल्या हॅपी बर्थडेच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू 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 थँक्यू. ओ हो थँक्यू थँक्यू. गली गँग उई. हा थँक्यू 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 थँक्यू. माना शापूरकर सरांनी आणि उपसरपंच अशोक गौंडी साहेबांनी दिल्ला केक गल्ली गँगला वाटून टाकलो. लहानपणी वाढदिवस म्हणजे एक वेगळीच क्रेज राहील. या पोरासनं बघून बालपणीचे दिवसच आठवले सगळे. मंडळी, तुमच्या बी लहानपणीच्या वाढदिवसाच्या आठवणी कमेंट मध्ये शेअर करा की. मला गरम गरम पुरणपोळी खाऊन भजनी मंडळाकडनं ओवाळून घेतलो. तर मंडळी, तसा माझा जन्म आषाढी एकादशीचाच, म्हणून मम्मीने घरात भजन ठेवून तिची लई दिवसांची इच्छाच पुरी करून घेतली. तर असा माझा आजचा दिवस मॉडर्न विथ पारंपरिकरित्या घालवलो. मला मम्मी पप्पांनी दिलेली अनमोल अशी भेटवस्तू बघून हरकूनच गेलो. तर मंडळी, या गोड दिवसाचा शेवट भक्तिमय भजन करून केलो. तर मंडळी, या सिद्धू पाडसकर बाबास माझा वाढदिवस आहे माहित नव्हतं, म्हणून दुसऱ्या दिवशी पाकिट देऊन शुभेच्छा देऊन गेला. कसं आहे मंडळी, या जुन्या लोकांचं प्रेम कळ जरा अवघडच असतंय नाही. मी काय जास्त नाही नको बारकी हाय आता जर नक लागलं बारकी नसली तर काय झालं, घे.